दरम्यान देशाच्या सत्ता केंद्रात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला गेलाय। ल्युटियन्स दिल्ली म्हणजे दिल्लीमधला जो अतिशय अभिजान्य वर्ग मानला जातो, तिकडचा भाग मानला जातो, जो ल्युटियन्स या आर्किटेक्टने वसवला होता, इथल्या तब्बल 27 एकरच्या अतिमहत्वाच्या एका दिल्ली जिमखान्यामधून आता ही जमीन सरकारकडे हस्तांतरित होणार आहे। दिल्ली जिमखाना क्लब हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले। पंतप्रधान निवासस्थानालगत असलेल्या या जागेचा वापर आता देशाच्या सुरक्षा आणि संरक्षण पायाभूत सुविधांसाठी करण्याची तयारी सुरू झाली आहे। घराणेशाही, वशिलेबाजी आणि केवळ उच्चभ्रूंसाठी राखीव असलेल्या या क्लबवर तब्बल 47 कोटींची थकबाकी होती। दरम्यान या निर्णयाविरोधात क्लब व्यवस्थापन दिल्ली उच्च न्यायालयात जात आहे। याबाबतीत पुन्हा एकदा जाऊयात शिवाजीकडे। शिवाजी, पुन्हा एकदा अशा प्रकारच्या या असे क्लब्स, हे आपल्याला कल्पना आहे कॉन्स्टिट्यूशन क्लब काय, हा कुठला क्लब काय, हॅबिटॅट काय, ही संस्था महत्त्वाच्या आहेत, पण त्याचवेळी त्याच्यावरचं एक अभिजानीय वर्चस्व सुद्धा बघायला मिळालं। एवढ्या मोठ्या प्राईम लोकेशनचा हा सगळा भाग होता आणि आता तो सरकार ताब्यात घेत आहे। काय चाललंय दिल्लीमध्ये, याचं ल्युटन्स दिल्लीमध्ये काय फील आहे याबाबतीत? तर मी सध्या उभा आहे ते ल्युटियन्स दिल्लीमध्येच आहे। सध्या माझ्या मागे जो परिसर आहे हा इंडिया गेटचा परिसर आहे। त्याच्या पलीकडे जर आपण पाहिलं गेलं तर कर्तव्य पथ आहे। कर्तव्य पथाच्या पलीकडे सेवा तीर्थ अर्थात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर आहे आणि त्याच्या अगदी जवळ हा क्लब आहे। सुरुवातीला हा इंग्रजांच्या काळातील क्लब होता, त्यानंतर त्या ठिकाणी उच्चभ्रू लोकांचं, ज्यांची आर्थिक संपत्ती अधिक आहे अशा लोकांचा कब्जा झाला। 27.3 एकराचा हा परिसर आहे। या ठिकाणी मोठ्या लोकांचे खेळ खेळले जातात आणि यामध्ये सर्वसामान्य लोकांना संधी मिळत नाही। गेल्या राजा रजवाड्यांच्या 5व्या पिढ्यांचे या ठिकाणी सदस्य असतात। सर्वोच्च न्यायालयातील काही नामांकित वकील असो, काही न्यायाधीश असो, त्याचबरोबर उद्योगपती असो, अशा लोकांची या ठिकाणी वर्णी असल्याचं बोललं जात आहे। तर या सगळ्या याच्यामध्ये सुरक्षेच्या कारणाच्या दृष्टिकोनातून हा क्लब 5 जून पर्यंत खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे या क्लबमध्ये एक अत्यंत उच्चभ्रू असलेला हा क्लब आहे। सर्वसामान्यांना एंट्री नसते। विशेष बाब म्हणजे याच भागामध्ये जर जवळ पाहिलं आपण तर एअरफोर्स असो, बाकी आर्मीचे हेडक्वार्टर असो, सेवा तीर्थ असो, भारताचे महत्वाचे मंत्रालय जे सेंट्रल विस्ता अंतर्गत येत आहेत, त्या भागामध्ये हा क्लब आहे। त्यामुळेच या संदर्भामध्ये आदेश देण्यात आलेला। या संदर्भामध्ये आता क्लबने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी कुठल्याही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोका नाहीये। मात्र जर पाहिलं गेलं तर दिल्लीच्या अत्यंत महत्वाच्या भागामध्ये अशा प्रकारची 27 एकराची जागा आणि ती एका क्लबला, आणि तेही उच्चभ्रू सोसायटीला देण्यात आलेली आहे। आणि हा क्लब पण हे होणं गरजेचं होतं शिवाजी, हे होणं गरजेचं होतं। आपल्याला सुद्धा कल्पना आहे की आता म्हणजे उदाहरणार्थ कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुका कशा गाजल्या होत्या, त्याच लोकांना कशा हे क्लब मिळतात, त्यांच्यासाठीच मेंबरशिप असतात। इंडिया इंटरनॅशनल सेंटर CD देशमुखांच्या पुढाकारातून समोर आलेलं सेंटर आहे, तिथे मेंबरशिप मिळत नाही। तुमच्या आमच्या सारख्यांची तर बातच नाही, मंत्री सुद्धा वेटिंग लिस्टला असतात। या सगळ्यांचा एकदा हिशोब झाला पाहिजे। सर्वसामान्यांसाठी या अभिजात लोकांच्या या संस्था ओपन झाल्या पाहिजे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।